नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिवेटाधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोट शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 साठी सर्वजण प्रेफरन्सची वाट पाहत आहेत. लवकरात लवकर ही भरती पूर्ण होऊन आम्हाला आमच्या शाळेवरती जायचंय याची सर्व अभिवेटाधारक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु त्यांच्या पुढे एक प्रकारचा पेच प्रसंग पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या उमेदवारांचे गुण हे चांगले आहेत किंवा ज्यांचे गुण हे अगदी 180, 170, 160, 150, 140, 130च्या घरामध्ये आहेत, त्या उमेदवारांच्या पुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण की ते उमेदवार जर पाहिलं तर 1 ते 12च्या गटाला पात्र आहेत आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडलाय की मी प्रेफरन्स 1 ते 5 ला देऊ का, 6 ते 8 ला देऊ का, 9 ते 10 ला देऊ की 11वी 12वी साठी वाट पाहू. अशाच प्रकारचा पेच प्रसंग त्यांच्या मनामध्ये पडलाय आणि बऱ्याच अभियोगधारकांच्या मनामधून त्या ठिकाणी प्रश्न येताना मला दिसतोय की फेज 2 सर होणार आहे का. तर याचं उत्तर आहे 110% ही फेज 2 होणारच आहे. पण ज्या पद्धतीने टेट 2 मध्ये आपण पाहिलं, फेज 2 ला भरपूर जागा रिक्त राहून त्या जागा आलेल्या होत्या. इथे रिस्क फॅक्टर असा असणार आहे. हा जो रिस्क फॅक्टर आहे त्यामध्ये तुम्हाला मी पुन्हा सांगतो, फेज 2 मध्ये किती जागा येतील किंवा रिक्त राहिलेल्या जागा किती येतील याचं गणित कुणीच या ठिकाणी वास्तव मांडू शकत नाही. कारण त्याचं सांगतो, मागील भरतीमध्ये आपण जर पाहिलं तर तेच उमेदवार वरच्या वर्गांना जात होते, इंटरव्ह्यू फेस करत होते आणि त्यांच्या खालच्या जागा रिक्त राहत होत्या, त्या पुढच्या फेजला जात होत्या. पण आता तसं होणार नाहीये. तर आता आपण जर पाहिलं, 1 बिंदू 1 पद म्हणजे एका जागेसाठी एका उमेदवाराची निश्चित निवड होणार आहे. म्हणजेच जास्त मार्क्सवाले उमेदवार जर फेज 2 साठी वाट पाहत बसले, त्यांना वाटलं की आता या फेजमध्ये 11वी 12वीच्या जागा थोड्या कमी आहेत, मग आपण काय करूया, आता प्रेफरन्स द्यायचे नाहीयेत आणि आपण काय करूया, फेज 2 ची वाट पाहूया. त्यांना फेज 2 ला प्रेफरन्स देता येतील. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला त्या ठिकाणी फेज 2 ची वाट पाहायची आहे तर तो तुमच्यासाठी रिस्क फॅक्टर ठरू शकतो. हे प्रत्येकाची चॉईस असते. एखाद्याला समजा स्वतःच्या घराच्या पासून लांब जायचं नाहीये, दुसऱ्या ठिकाणी जायचं नाहीये आणि शेजारी असणाऱ्या त्या संस्थेमध्ये त्याला लागायचं असेल किंवा त्याला त्याच्या झेडपीमध्ये लागायचं असेल, तर असा उमेदवार फक्त त्याच्या झेडपीचे त्याने प्रेफरन्स द्यावे, बाहेरच्या झेडपींचे प्रेफरन्स त्याने देऊ नयेत. दुसऱ्या फेजसाठी वाट हा कदाचित कन्व्हर्जन राऊंड मध्ये तुझ्यापर्यंत मेरिट जर आलं तर तुझं काम बाबा होणार आहे, माझ्या बहिणी होणार आहे. कारण की माझा एक अनुभव तुम्हाला या ठिकाणी मी मांडण्यासाठीच खरं तर हा व्हिडिओ तयार केलाय. आमच्या सोबत एक भगिनी होत्या, त्यांना मागील भरतीमध्ये टेट 2 मध्ये 114 गुण मार्क्स होते. 6 ते 8च्या गटासाठी त्या भगिनी होत्या आणि सांगायचंय असं की त्यांनी फेज 1 ला म्हणजे टेट 2 च्या फेज 1 ला फक्त आणि फक्त पुण्याचेच प्रेफरन्स दिले, बाकीच्या झेडपींचे प्रेफरन्स दिले नाही. आता पहा बरं का, त्या मॅडमला मार्क्स होते 116 का काहीतरी मार्क्स होते आणि 114 पर्यंत मेरिट आलेलं होतं. एक म्हणजे 6 ते 8चं मेरिट 114 पर्यंत लागलं होतं मॅथ सायन्सचं मेरिट फेज 1 ला. तर त्यांचं काम कुठेही कोणत्याही झेडपीला होऊ शकत होतं, पण त्यांनी मुद्दाम 116 गुण असूनही प्रेफरन्स दिले नाही, फक्त पुण्याचेच दिले. आणि काही दिवसानंतर असं पाहायला मिळालं, कन्व्हर्जन राऊंड झाला, कन्व्हर्जन राऊंडचा विचार केला आणि त्या ठिकाणी मेरिट 1-2 मार्कांनी पुन्हा कमी झालं आणि त्या भगिनीचा नंबर पुणे जिल्ह्यातच लागला. म्हणजे सांगायचंय काय की इथे तुम्हाला रिस्क फॅक्टर घ्यावा लागणार आहे की आपल्या जिल्ह्याचे प्रेफरन्स द्यायचे. जर तुमची तयारी सर्व जिल्ह्यामध्ये करायची असेल, कारण की त्या दिवशी एका भगिनीने अशी कमेंट केली की आपण पहिल्या फेजमध्ये आपण प्रेफरन्स देऊन बसतो, आम्ही 300 किलोमीटर लांब गेलो
आणि आमच्यापेक्षा कमी गुण असणारे उमेदवार त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करतायत. ही वस्तुस्थिती आहे, पण हा रिस्क फॅक्टर आहे असं मी पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वकच तुमची पुढची तयारी ठेवूनच प्रेफरन्स द्यायचे. जर तुम्हाला त्या जिल्ह्यात तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तिथे जावं लागणार आहे. त्यामुळे प्रेफरन्स देताना भावांनो बहिणींनो विचारपूर्वक द्या. कारण की मला एवढं सांगायचंय की एकदा तुमची निवड झाली की तुम्ही या भरतीतून बाद होणार आहात. म्हणजेच एखाद्याला मार्क्स जास्त आहेत म्हणजे तो विचार करणार की मी प्रेफरन्स देत नाही, मी काय करतो फेज 2 ची वाट पाहतो, त्याच्यामध्ये जागा येतील 11वी 12वीच्या 9वी 10वीच्या अजून जागा वाढतील आणि मग मी तिथे प्रेफरन्स देईल. या भानगडीत तुम्हाला पडायचं असेल तर तो तुमच्यासाठी रिस्क पॉइंट असेल. कारण की तुमच्यासाठी सांगतो फेज 2 पुढच्या 6 महिन्यात होईल, 1 वर्षात होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. आमचा स्वतःचा अनुभव आहे. टेट 2 मध्ये फेज 1 झाली 2023ला आणि आपण फेज 2 जर पाहिली म्हणजे लगेच 1 वर्षानंतर जवळपास आम्हाला इंटरव्ह्यू द्यायची वेळ आली. मी आधीचे इंटरव्ह्यू दिले होते 2024ला आणि नंतरचे इंटरव्ह्यू दिले 2025ला. म्हणजे 1 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी होता, पूर्ण 1 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी होता. त्यामुळे सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करा. प्रेफरन्स देताना फक्त हाच विचार करू नका की 11वी 12वीचीच जागा पाहिजे म्हणून मी थांबून राहतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार विचारपूर्वक प्रेफरन्स द्यावेत अशी माझी तुम्हाला विनंती असेल. त्यामुळं फेज 2 हा होणारच आहे, पण जेवढा तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो टेट 2 मध्ये जेवढा मोठा फेज म्हणजे 2 ला ज्या जागा आल्या होत्या जास्तीत जास्त त्या या फेजला येतीलच असं नाही. त्याचं कारण म्हणजे हे त्याचं कारण आहे एकाच एक उमेदवार 100% तिथे जॉईन होणार, ती जागा भरली जाणार. तो एकदा उमेदवार तिथे भरला गेला तर तो भरतीतून बाहेर पडणार. म्हणजे खालची जागा रिक्त राहत नाहीये. टेट 2 मध्ये तसं नव्हतं. तो वरच्या वर्गाला गेला की खालच्या जागा रिक्त राहायच्या, वरचं मेरिट वाढायचं. आता एक प्लस पॉइंट होऊ शकतो की फेज 2 चं मेरिट कमी लागू शकतो, हे मात्र खरं आहे. ओके, सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.